नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे नाशिकचे गोसावी या यूट्यूब चॅनलवर। काय करतो रे? इकडे आता झोपेतून उठलाय अन्वित। काय झोप झाली का तुझी? आम्ही बसलो आहे काव्याची वाट बघत। आता 6 वाजले आहे। काव्य सकाळी 12 वाजता गेलेली, अजून आलेली नाही। हसतोय काय रे? एवढी का स्माइल करतोय तू? बाळ आहे? स्वतःलाच बाळ म्हणून घे तू। बाळ आहे तू? बाळ आहे तू? कुठे आहे दीदी? काव्य दीदी कधी येते? पप्पा आणायला गेले ना काव्य दीदीला? काय रे? पप्पा कुठे गेले? कुठे गेले? कुठं गेले? पाऊस झाल्यामुळे एकदम छान वातावरण आहे। खूप थंड हवा सुटली आहे। अन्वितला बाहेर बसायला खूप मजा येते आहे ना बरू? दिवसभर घराच्या बाहेर आलेला नाही येतो। त्याला घरात जा म्हणलं तर तो दार लावून घेतो। पाऊस आताच बंद झाला होता आणि आता परत सुरू झाला आहे पाऊस। आता काव्य भिजत येईल। पप्पा स्वतःच्या भावाचा बर्थडे विसरले आज। त्यांचा फोन आलाय, त्यांना विचारताय बर्थडे विश केला नाही, म्हणजे ते स्वतः आठवण करून देते आज माझा बर्थडे आहे। चक्कर यायला लागली थोडी थोडी। हो, तब्येत कशी आहे भाऊची? व्यवस्थित आहे? आज कस काय बर्थडे विसरले तुम्ही? माझा तर नाही बर्थडे कस काय आज विसरले? हा ना, बर्थडे मी कस काय विसरलो खानू? आज 25 जुलै आज विसर, म्हणजे आजच विचार करत होतो बर्थडे कोणाच तरी आहे म्हटलं, पण नेमकं मी विसरून गेलो। ही बघा काव्य आली आताच। काय ग भिजली? ती बघा कशी नाचते, पावसात भिजून डान्स करते का ग? हा, काय केलं? एवढा वेळ का लागला तुला? हा का? आणि छत्री बंद करून आणता का? भिजत आली? बंद करून आणली कारण की हवेमध्ये उडली असते। हा का? बापरे, भिजली का मग? अन्वित बघा लगेच काव्याकडून छत्री घेतली। कसं जातोय बघा, घाबरतोय तो। जा ना, सावकाश उतर। ते बॅग तरी ठेव काव्या, आताच आली ना स्कूल वरून। काव्या ते बॅग दिसती हा, मध्ये ठेव। अन्वित, अरे अरे काय चालू इकडे बघ। काय चालू आहे? हे बघा कसे खेळत आहे पावसामध्ये। अन्वी तू भिजतोय, छत्री घे बरं। हे बघा काय त्याला दे ना छत्री, तू भिजतोय ना ग। ती काव्या तर डान्सच करते पावसामध्ये। ते बघ अन्वित, अगं ती भिजतीये ना काव्या। तर बाहेर पाऊस चालू आहे आणि पप्पांना भजी खायची इच्छा झाली। त्या आईंच्या मागे लागले मला भजी करून दे। हा ना, कांदा भजी। कांदा भजी का तुम्हाला फिके भजी खायचे? नाही, कांदा भजी पण खायची। कांदा भजी बघा, कांदा भजीचा फरमाईश केले आईंकडे। कांदा मेन म्हणजे काय माहिती का, आई ड्युटीवरून आले किती 3:30 वाजता आई आल्या ड्युटीवरून। त्यांनी आत्ताच आराम करून त्यांचा झाला आणि आता त्यांच्या मागे लागले मला भजी करून दे। बाहेर पाऊस चालू आहे आणि आई काकूंशी बोलताय फोनवरती।
बघू आता आई काय म्हणता. कांदा भजी एकदम खायला कुरकुरीत वाटतात. बाहेर पाऊस चालू आहे. कांदा भजी, साधी भजी एकदम मस्त भजी. आजारी आहे बरं का, आजारी. आणि आजारी असे तरी फरमाईश माणसाची आजारी जरी असली तरी इच्छा होते. माणसाला आजारी असल्यावर खायला पाहिजे का तुम्हीच सांगा. नाही माणसाला आजारी असलं का काहीतरी खाण्याची इच्छा होते म्हणून खवडायचं. त्यांना आजारी असल्यानंतर भजी खायची इच्छा झाली तर बघू आता आई भजी करून देते. तुझं सर्टिफिकेट आणलं होते. कसलं सर्टिफिकेट दाखव. सर्टिफिकेट आहे ना. अरे माझी फाईल काढली का दादू तू. बापरे हे बघा अन्वित माझी फाईल कशी केली यांनी. याला फाईल कुठे सापडली काय माहिती. काय रे काय करत होता तू. फाईल कशाला काढली माझी. इकडे बघ फाईल कशाला काढली तू. हा मार दू तुला. हा फाईल काबर काढली सांग. माझी फाईल काबर काढली तू. हे बघा ह्या दोघांचा अजिबात पटत नाही. हे बघ तो कसा मारतो बघा तिला. तो बघा कसा मारतोय तिला. खूप आगाव झालाय हा पोरगा. ते बघा कोण मोठं आहे काहीच समजत नाही आम्हाला. तिला कसं करतोय बघा. अन्वित तिला मारतो का तू. दीदीला मारतो. ते बघा ते उठ ग काव्य तू त्याच्या समोर परत झोपती. मारलं बघा तिला. आगाव पोरग. ते पहा परत उठला. गेली दीदी झोपायला आता तिथं. आता काय डोक्यात आलं काय माहिती. याच्या लाईट लावतोय सगळ्या. हे काय आई पप्पा म्हणताय भजी खायचंय. कितवा महिना लागला हो तुम्हाला. अहो महिन्याचा प्रश्न नाही. माणसाचा आजारातून उठल्यानंतर त्याला वाटलं व भजी खावा जीवाला. रोजचे एक फरमाईश नवी. एक फरमाईश काय केली मी तुला. काय कोणती फरमाईश करतो ग. भजी कर. भजे तळ किती वर्ष झाली. भजे तळले नाही. बटाटा भजी कर. बटाटा भजी केली नाही. आज कांदा भजी कर. मस्त पैकी पाऊस चालू आहे. पाऊस चालू असताना कांदा भजी खाण्याची मजा येते ती कोणत्याच ऋतूत मजा येत नाही. ठीक आहे कांदा कापून द्या मला. कांदा काय उभाच कापायचा असतो त्याला काय. उभा कापा आडवा कापा कांदा कापून द्या मी भजे ते करू. हा भजे पण छान लागतात खायला. एकदम कुरकुरीत एकदम मस्त वाटतं खायला पण. अन्वित साठी आई रव्याचे लाडू बनवत आहे. हे पिल्लू अन्वित रव्याचे लाडू खायचं का. लाडू खायचं. तुला खायचं लाडू. हे बघ आजी बनवते. खायचं काय पाहिजे. लाडू मग काय पाहिजे. काय पाहिजे दद्दू. तिथले संपले आता नवीन बनवते. रवा आणि बेसनचे लाडू बनवत आहे. रवा भाजून झालाय आता इकडे बेसन भाजतंय. हे बघा हे पोरग लाडू मागतय पण अजून झालं नाही लाडू बनवून. अरे नाहीये रे बनवते आजी बनवते. हे बघ चालू आहे. खायचं ना तुला. आजीला सांगते म्हणा. हे बघ थांब ना. डब्यातले संपले का लाडू एक बनवून देते. पाक इकडं बनवलाय. पाहिजे रे तुला लाडू पाहिजे. अरे बापले लाडू पाहिजे बाळाला. डिश घेऊन उभा आहे. ते बघा डिश दाखवते. हे बघा लाडू बनवून झाले आहे अन्वित साठी. अन्वित लाडू खायचं का तुला. ते बघ किती छान रव्याचे लाडू बनवले. रवा खायचं ना. रवा देऊ का देऊ. बघू डिश देते. हे बघा हे बघा कांदा भाजीसाठी कांदा चिरला आहे मी.
आता कांदा भाजी करायचा आहे. गोसावी काकांना कांदा भाजी खाण्याची इच्छा झाली आहे, त्यासाठी आता कांदा भाजी बनवत आहे. फायनली लाडू तयार झाले आहे बेसन आणि रव्याचे. अन्वितला लाडू खूप आवडतात, त्यामुळे आई म्हणजे सारखे करतच राहता. अन्वित ना इतर टायमाला काही खात नाही, कारण की आम्ही जेव्हा ड्युटीला जातो तेव्हा पप्पांकडून कधी खातो कधी खात नाही. त्यामुळे मग आम्ही असे आई असे लाडू बनवून ठेवतो. त्याला जे आवडतं ते सगळं बनवून ठेवता, मग पप्पा ते खायला देतात त्याला. मी 2 वाजता येते आणि आई 3:30 वाजेपर्यंत येतात. मग आल्यानंतर आम्ही काहीतरी त्याला खाऊ घालून देतो. अशा प्रकारे सर्व आई लाडू म्हणा, चिवडा म्हणा, काही पण असे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवता आई. म्हणजे शेंगदाण्याचे लाडू, रव्याचे लाडू, बेसनचे लाडू, सगळे असे लाडू बनवून ठेवता आई. काव्या कांद्याची भजी खात नाही, त्यामुळे तिला आईने बटाट्याची भाजी केली आहे. हे बघा बटाटे भजी तयार आहे काव्याचे. हे बघा कांद्याची भजी. कसे झाले हो भजी? आवडले का तुम्हाला कांदा भजी? अरे एकदम छान, कुरकुरीत झाले का? खूप दिवसात भजी खाल्ल्यामुळे चव आली का तोंडाला तुम्हाला? चव आली. मी वाईट पण लिहून ठेवलं. हा का? लगेच हो. हा का? तुला आवडले? हे बघा कांदा भजी आणि बटाटा भजी रेडी झाले आहे. म्हणजे आजचा स्पेशल मेनू, गोसावी काकांची फरमाईश. आणि तुला आवडले भजी? पिल्लू कांदा भजी आवडली तुला? अरे बापले, छान छान झाले ना. खातो का? मला दे. आवडलं ग माझ्या पिल्लूला, भजी आवडली ग. गोसावी काकाला तर खूपच भजी आवडली. त्यांचं कोणाकडेच लक्ष नाहीये. हो, मला खूपच भजी आवडली. मी भजे सांगितले होते कांदा भजी करायला, खूप छान झाले. सगळ्यांनी आनंदाने खाल्ली. मला त्याची चव एकदम 1 नंबर वाटली. हॉटेलसारखी भजी झाली, कडक कुरकुरीत एकदम. पावसाळ्यात खाणं अतिशय आनंददायक वाटले भजी खाऊन. हा ब्लॉग इथंच संपवत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे असे भरभरून आम्हाला या गोसावी कुटुंबाला प्रेम द्या, एवढीच सदिच्छा. धन्यवाद.